यानंतर बुलेटिनमध्ये खेळाच्या मैदानातल्या काही बातम्या बघूया। IPL मध्ये दिल्लीने राजस्थान विरोधातील अटीतटीचा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला। या विजयानंतर दिल्ली गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। राजस्थान रॉयल्सच्या या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला फायदा झालेला आहे। मुंबई इंडियन्सचं 7वं स्थान कायम आहे। लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव फिट होऊन संघामध्ये परतलाय। पाठीच्या दुखापतीमुळे मागच्या काही सामन्यांना मुकलेल्या मयंकनं फिटनेस चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। त्यामुळे राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यामध्ये तो खेळण्याची शक्यता आहे। IPL 2025 मध्ये मॅच फिक्सिंगचा धोका निर्माण झाल्यामुळे BCCIने सर्व संघांना रेड अलर्ट जारी केलाय। हैदराबादमधील एका उद्योगपतीकडून खेळाडू आणि इतर स्टाफशी बेकायदेशीररित्या संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं समोर आलं। त्यामुळे क्रिकेटमधील प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी BCCIने खबरदारी घेतली आहे। IPL मध्ये आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्याचा थरार रंगणार आहे। दोन्ही संघांनी यंदा 2 सामने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या विजयासाठी ते सज्ज आहेत। वानखेडेच्या खेळपट्टीवर जाऊन बाउन्स आणि वेग असल्यामुळे धावांचा पाऊस अपेक्षित आहे। IPLच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यामध्ये राजस्थानच्या संदीप शर्मानं 11 चेंडूंच्या आत षटक ठोकलं आणि 19 धावा दिल्या आणि त्यामुळे दिल्लीने 169 वरून 188 धावांवर मजल मारली।